पहलगामचा टेररिस्ट अटॅक झाला, त्या अटॅकचा बदला ऑपरेशन सिंदूर हाकून भारत सरकार तसेच तिन्ही दलांनी घेतला. आणि मी आत्ता उभा आहे सातारा जिल्ह्यात. सातारा जिल्ह्यात अनेक मुलं तरुण सैन्यात जातात आणि ह्या अशा लढाईत शहीद होत असतात. तर होऊ घातलेले इथले सैन्य दलात जाणारे युवक युवती आहेत, तर त्यांना विचारूया नक्की हा हल्ला झाला त्यानंतर भारत पाकिस्तान आत्ता युद्धजन्य स्थिती आहे, नक्की काय वाटतं? तुमचं नाव काय? वैष्णवी शंकर. किती वर्ष प्रॅक्टिस करता इथं? ते 1 वर्ष झाली आम्ही सगळी प्रॅक्टिस करतो इथं भरतीची. तर जो ऑपरेशन सिंदूर झालं ह्याची सगळी इन्फॉर्मेशन फक्त 2 महिलांनी दिली आहे. त्या 2 महिलांची नावं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह अशी या 2 महिलांची नावं आहेत. त्यांनी हे सगळ्या ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. ह्यात अभिमानाची गोष्ट अशी आहे की या 2 महिलांनी सगळं हँडल केलं आहे. ह्याच्यापेक्षा मोठी अभिमानास्पद गोष्टच नाही आहे. जर 2 महिलाच त्यांना एवढ्या उरून पुरता आहेत तर बाकीच्यांच्या नादी लागूच नका त्यांनी. पण तुम्ही हे बघितलं असेल की जर मित्रांनो की जे टेररिस्ट होते यांनी धर्म विचारून हल्ला केला, धर्म विचारून अनेक जणांना ठार केलं. पण भारताची आपण म्हणतो सुंदरता आहे, राष्ट्रीय एकात्मता कशी आहे सांगण्यासाठी एक मुस्लिम धर्मातील एक अधिकारी आल्या आणि एक शीख धर्मातील. ह्यातून हा संदेश गेला की टेररिस्ट दहशतवादी यांनी कितीही प्रयत्न केला विभाजन करण्याचा तरी भारत देश एक आहे, भारत देश सदैव एक राहणार. आणि आत्ता युद्धजन्य स्थिती आहे, तर काय वाटतं ह्या स्थितीबद्दल काय वाटतं तुम्हाला? आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, सगळ्यांना सामावून घेतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे करसाल ते आम्ही सहन करून घेऊ. त्यांनी आपलं कुंकू पुसलं म्हणल्यावर आपण त्याचा बदला तर घेणारच. त्या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान घेतला की त्यांनी महिलांच्या कुंकू पुसलं म्हणून त्या ऑपरेशनला नाव ऑपरेशन सिंदूर असं दिलंय. बरोबर. बरं, आता तुम्ही सांगितलं की त्याला नाव दिलं आणि ते यशस्वीरित्या झालं. तुम्ही काय सांगाल ताई? तुम्ही किती वर्ष प्रॅक्टिस करता इथं? मला 4 महिने झाले. बरं, काय सांगाल एकंदरीत ही स्थिती ऑपरेशन सिंदूर हे कसं पाहताय तुम्ही एक तरुणी म्हणून? म्हणजे माझे घरातले 3 मेंबर आर्मीत आहे, एकाची ड्युटी एअरपोर्टवर असते आणि 2 बॉर्डरवर आहेत. तर एकावर कॉन्टॅक्ट झाला आहे पण दुसऱ्यावर अजून कॉन्टॅक्ट झाला नाही. घरची अजून टेन्शनमध्येच आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर म्हणजे भारतीय सैनिक आहे ना त्यांच्या मते तर हेच म्हणणार आहे की जे ऑपरेशन सिंदूर आत्ता त्याच्या मते यशस्वी झालं आहे ते. आणि भारत आहे का नाही आपला भारत हा शांत तर बसणारा नाहीच आहे, पण जे तुम्ही तिकडून हल्ला केला आहे ना अजून इकडून हल्ले होणार आहेत. हल्ले होणार. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की घरातील 3 जण तिकडं सीमेवर रक्षण करत असतात, त्यामुळे आपण इथं मुलाखत घेतोय बोलत असतो. घरची स्थिती कशी असते मला ती सांगा तुमच्या रूपानं. आणि तुम्ही मी 4था मेंबर जात आहे तर का जायचे, कशामुळं जायचे की सैन्यात पुन्हा पुन्हा घरचे 3 मलाही जायचे, का वाटतं तुम्हाला की मलाही भरती व्हायची? इच्छा होती माझी पण. बरं, वर्दी अंगावर असणं ही खूप मोठं आहे. आणि कदाचित ही सातारची मातीच असे आहे की ऑटोमॅटिकली जे देशासाठी काम करण्याची प्रेरणा देत असतं, म्हणून ह्यांनाही जायचे. घरातील 3ही सदस्य आहेत, त्यांनी सांगितलं 2 सदस्यांचा फोन लागत नाही. खूप जे घरातील जी स्त्रीवर्ग आहेत असं चिंतित असतात तरी ह्यांना जायचे. ही सातारची भूमी शिकवत असते. तुम्ही काय सांगाल ताई? म्हणजे आम्ही साताऱ्यात म्हणजे जास्त करून साताऱ्यातली तर स्पर्धा परीक्षेचीच तयारी करतात आणि आम्ही पण आर्मी पूर्वीची तयारी करतो आहे. आम्ही करतो आहे कारण भविष्यात जर तिथे गरज पडली तर आम्हाला जाता येईल आणि आम्हाला पण त्यांना मदत करता येईल. भारतीय सैन्याला जर आमची गरज पडली तर आम्ही तिथे जाऊन त्यांना मदत करू शकतो. आणि जास्त करून तर शेतकऱ्यांचीच मुलं भरती होतात, म्हणूनच म्हणतात ना जय जवान जय किसान. हे एवढंच बोलू शकते. आता स्थिती आहे बघा युद्धजन्य की भारत पाकिस्तान युद्ध छोट्या प्रमाणावर चालू आहे पण कधी मोठा भडका होऊ शकतो. तर काय सांगाल ह्या युद्धजन्य स्थितीबद्दल काय सांगाल? म्हणजे हे सगळं म्हणजे ऑपरेशन सिंदूर हे झालं ते आपण त्यांच्यावर अटॅक केला आणि त्यांच्यातले 9 दहशतवादी स्पॉट आहेत ते हवाई म्हणजे त्यांनी हे उडवले, एअर स्ट्राईक केलं.
आणि अजून पण खूप काही करू शकतो. आम्ही शांत बसणाऱ्यातले नाही आहे. बरं, शांत बसणाऱ्यातले नाही ते म्हणतात आणि हे खरंच आहे. ॲक्च्युली बघू शकताय तुम्ही, ही मुलं ही कधी ना कधीतरी भारतीय सैन्यात जाणार आहेत आणि सीमेवर रक्षण करणार आहेत. तुम्ही काय सांगाल, कसं बघताय ह्या पूर्ण आत्ता स्थितीकडं? पहिलं तर जे पहलगाम इथे झालं तिथे 26 भारतीय नागरिक शहीद झाले, त्याच्यासाठी मी वेद परिवारातर्फे शोक व्यक्त करतो. दुसरं तर जे आपल्या भारतीय सैन्याने त्याचा प्रत्युत्तर दिला एअर स्ट्राईक करून, त्याचं मी भारतीय सैन्याचं फार हार्दिक अभिनंदन करतो. अभिनंदन करत आहे, पण आता महत्त्वाचा प्रश्न, युद्ध चालू आहे म्हणजे चालू झालेलं आता काय काय घटना होत्यात. आपण जे दहशतवादी जे ठिकाणं आहेत भारतीय सैन्याने घुसून त्याच्यावर अटॅक केले आणि ते बऱ्यापैकी नेस्तनाबूत केले. आता ते तिकडूनही हल्ला होतोय, तर काय सांगली, ही स्थिती एकदम युद्धजन्य झाली ना? युद्धजन्य झाली आहे, पण सुरुवात त्यांनी केली आहे. भारत हा एकत्र राहणारा देश आहे. जातपात मानत नाहीत आपल्या भारतात, धर्म वगैरे मानला जात नाही आपल्या भारतात. पण जर एखाद्याने शांत बसलेल्या देशाला त्रास दिला तर त्याला प्रत्युत्तर हे 100% भेटतंच. खरं तर हे एक युद्ध झालं नाही पाहिजे. दोन्ही राज्यांनी राष्ट्रांनी एकत्र येऊन त्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे. हे युद्ध म्हणजे दोन्ही राष्ट्राचं नुकसान आहे. युद्ध नाही झालं पाहिजे बस. पण काय काय लोक म्हणतात की तिकडून जे शत्रू राष्ट्र आहे तर तिकडून काही केलं तरी त्या दहशतवादी कारवाई होतातच. पण त्याच्या उपाय काय करायचा आता? त्याच्या उपाय त्यांनी काहीतरी दोन्ही राष्ट्रांनी एकत्र येऊन त्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेऊन पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या अड्ड्यावर हल्ला केला आणि त्यामध्ये एकूण 9 ठिकाणी हल्ला केला. कसाबसारख्या दहशतवाद्याला ज्या ठिकाणावरनं प्रशिक्षण भेटले त्या प्रशिक्षण केंद्रावर देखील भारताने जाऊन हल्ला केला आणि या गोष्टीचा आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. आता 22 तारखेला पलगाव अटॅक झाला, त्यात त्यांनी हिंदू धर्म विचारून त्याने अटॅक केला. अटॅक केला त्यात त्यांनी ती चुकीचं केलं आहे. म्हणजे धर्म विचारून त्याने अटॅक केला, ती चुकीचं केलं आहे. त्यांना आपण प्रत्युत्तर आत्ता देत आहोत. युद्ध म्हणजे चालूच आहे आत्ता. आपण म्हणजे सैनिकांनी मदत लागली तर आपण म्हणजे माझ्याकडून होईल ती मदत मी करेन. मग मित्रांनो, म्हणजे आत्ता ते भरतीपूर्व प्रशिक्षण घेतात, पण एक महत्त्वाचा मुद्दा, वेळप्रसंगी जर गरज लागली तर आम्ही सर्वजण लढाई तयार आहोत, असं ह्यांचंही म्हणणं आहे. आता वेद अकॅडमी चालवतात, ग्रामीण भागातील तरुणांना एक प्लॅटफॉर्म देऊन भरतीपूर्व तयारी करून घेतात. काय सांगाल सागर सर? कारण कसं आहे, तुमच्याकडं ग्रामीण भागातून मुलं येतात, भरती यायचं स्वप्न असतं, पण स्वप्न तुम्ही बघतायत आता, स्वप्न असलं पण वास्तवता वेगळे आहे. एकतर कसं आहे की जसं काय आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीवर युद्ध हा काय शेवटचा पर्याय नाही. याचा त्रास हा आपल्याला दोन्ही राष्ट्रांना आपल्याला त्रास होणार आहे. पूर्णपणे महागाई असेल, बाकी सगळी उदरनिर्वाहाची गोष्टी असतील, आयात निर्यात, सगळ्यांच्यावर याचा परिणाम पडणार आहे पूर्णपणे. पण एक की प्रत्येक गोष्ट आपण ही शांततेत घेणं पण कितपत योग्य आहे, की समोरचा जर व्यक्ती एक की आपण ते म्हणणं पण असतं की पूर्णपणे आपल्या गळ्यापर्यंत आल्यानंतर कोणताही व्यक्ती काय गप्प बसत नाही, ठीक आहे. पण ह्या लोकांनी जर आमच्या माता भगिनींचं जर यांनी आमच्या कुंकू पुसायचं जर डोक्यात ठेवलं का नाही, तर ह्या पाकला पूर्णपणे नकाशावरनं काढण्याचा जो काही विषय असेल ना, तो आपल्या भारतीय सैन्याला काय तो अवघड नाही. त्याने जर ठरवलं का नाही तर जास्त काय त्यामध्ये वेळ नाही येणार. जब नगाड़ा ही बज गया है सरहद पर शैतानों का, जब नगाड़ा ही बज गया है सरहद पर शैतानों का, नक्षे से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का. आणि ही जी गोष्ट जी आहे ना, ही गोष्ट खरं फॉलो करणं खूप गरजेचं आहे. बरं, हां बोला. पण काय माहिती आहे का, आता सैन्य तर लढत आहे, तिथं त्यांचं काम करतात, जवान करतात, नागरिकाची भूमिका काय? कारण तुम्ही कसं आत्ता सांगितलं अनेक विद्यार्थ्यांनी की आम्ही स्वतः लढायला तयार आहे, पण नागरिकांची अजून काय भूमिका आहे तुम्हाला वाटतं, काय असली पाहिजे? आता आपल्या भारत सरकारने जे आता मोदी साहेबांनी जो आता वरून जो त्यांनी प्रोटोकॉल दिला की एक सर्जिकल स्ट्राईक, आता ह्या गोष्टी करण्याच्या पाठीमागचं कारण पण काय की युद्धजन्य परिस्थिती जर उद्भवली तर की हे टार्गेट करताना कोणत्या पर्टिक्युलर शहराला सांगून ते टार्गेट करणार नाहीत. मॉक ड्रिल म्हणून जे असेल तर मग ह्यामध्ये कसं होणार आहे की पूर्णपणे की समाजामध्ये तुम्ही जास्त वावरत असाल त्या कंडिशनमध्ये तुम्हाला कोणत्याही तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे.
मग की वेळेअभावी तिथे तुम्हाला शस्त्र जे तुमच्या हातामध्ये घ्यावे लागले की पूर्णपणे की एक की आपण प्रोटोकॉल जो म्हणतो की समाजामधील बाकीच्या कोणत्याही व्यक्तीला त्याचा कोणता त्रास वगैरे नाही झाला पाहिजे की एक दुश्मन आपल्यावरती कशा प्रकारे अटॅक करेल, एक स्वसंरक्षण ह्या गोष्टीसाठी पूर्णपणे आपण आता अवेअरनेस आपल्यामध्ये असण्यासाठी खूप गरजेचं राहील पूर्णपणे येतो. तर मित्रांनो, थोडं जे अकॅडमीचे होऊ घातलेले जे जवान आहेत त्यांच्या पण मनातलं थोडा ठाव ठिकाणा घेतला. चर्चा काय होती म्हणजे आसपास तुम्ही आता हीच मुलं नाहीत, अनेक मुलं आहेत, अनेक अकॅडमीची मुलं इथं भरतीला प्रॅक्टिसला येत असतात, भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असतात. आत्ता काय त्यांच्यात काय विचार चालू असतात? मुलांच्यात ते एक आवडत एक पूर्णपणे आता माझे जे आता विद्यार्थी आहेत सैन्यात जे आता दाखल आहेत हे की बऱ्याच जणांच्यामध्ये अशी एक भीती पण राहते की एक पालकांच्या मनामध्ये वगैरे म्हणा, पण काय काय पालक असे ठामपण आहेत पूर्णपणे की बाबा काय नाही की आमच्यासाठी ते अभिमानाच्याच गोष्ट आहेत की आमचा मुलगा आता युद्धभूमीवर येतात, आता आमचा मुलगा आता तयार वगैरे आहे. आणि मी त्या माझ्या मुलांशी माझं बोलणं पण झालं तर त्या मुलांसाठी त्या खूप अशा अभिमानास्पद गोष्टी आहेत. म्हणजे ते त्यासाठी ते खुश आहेत लोक की आम्हाला देशासाठी आम्हाला ती संधी मिळते. आता प्रत्येक वेळी आपण भारत माता की जय म्हणतो, पण आज ती वेळेसाठी ते आलेले आहे. म्हणजे थोडक्यात की ह्या ज्या गोष्टीमधून जे ते लढण्याची त्यांना जे काही त्यांना उमेद मिळते, जे काही त्यांनी प्रॅक्टिस केलेलं असतं, आज ते त्यांना दाखवण्यासाठी त्यांना वेळ आलेले आहे. आणि एक सगळे असे खुशखुशीने करतात असे मुलं, म्हणजे असे भीतीयुक्त नाही की आमचं त्यामध्ये काय होईल कुठं काय नाही. देशासाठी अक्षरशः सकाळीच माझ्याकडे मला फोन झाला की सर म्हणला की मला शहीद व्हायला आवडेल, पण एक ठीक आहे तो शहीद व्हायला आवडेल म्हणला, पण सर म्हणला की 10 लोकांना मारून. म्हणजे अशीही मुलं आहेत की एकटा घेऊन नाही 10 जण घेऊन काय असेल ते. बरोबर. मित्रांनो, ही असे जवान असल्यामुळेच आपण सुरक्षित आणि हित आनंदात असतो आपण नेहमी, कारण तिथं ते कधीतरी असे विचार करत असतात की मी मेलो तरी चालतंय, पण इथली भूमी चांगली राहिली पाहिजे, ह्या भूमीवरची लोक व्यवस्थित राहिली पाहिजे, संरक्षित राहिली पाहिजेत. तर मित्रांनो बघा, थोडी चर्चा केली. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगेन, आत्ता युद्धजन्य स्थिती आहे, आपण काय करू शकतो तर आपण सपोर्ट देऊ शकतो. जे सर्व सैन्यातील जे आत्ता भरती झालेले आहेत किंवा तिथं जे संरक्षण करतात त्यांच्या घरी जाऊन एक मोरल सपोर्ट देऊ शकतो. आणि मी अवश्य सांगेन, कुठंही असला आणि एखादा जवान भेटला तर त्याच्यावर सेल्फी काढा, कारण आपल्या भारताचे हिरो फक्त जवानच आहेत. आणि त्याला सांगा, त्याच्या हातात हात द्या, तुमच्यामुळं आम्ही इथं नीट आहोत आणि थँक्यू म्हणा. तर मित्रांनो, आपण सपोर्ट देऊया. जवान तिथं लढायची काम करतात, आपण इथं चांगल्या रीतीनं एकत्र राहून इथलं वातावरण चांगलं ठेवूया. पहिल्यांदा आपण ह्या सगळ्या जवानांना मानाचा मुजरा करूया. भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे मातरम! वंदे मातरम!